विठ्ठला श्री ज्ञानदेवा कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा केव माझी सांगा काकुलती अनाथ अपराधी पतित आगळा परिपाया वेगळा नका करू आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किव माझी सांगा काकुलती तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किव माझी सांगा काकुलती विठ्ठल विठ्ठल ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि यदक्षरमनाख्येयम् आनन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत् विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी आपण आसावे जवळी आपण आसावे जवळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी आपण आसावे जवळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता काय सांगतात महाराज कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे मज तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून
संतांकरवी देवाला विनंती करतात. बरोबर ना? तुका म्हणे मज निरविल्या वरी, मग मज हरी उपेक्षिना. ही फाल्गुनी एकादशी आहे. फाल्गुन, बरोबर की नाही? फाल्गुन महिना प्रसिद्ध असतो फक्त एका गोष्टीसाठी. हां, जे तुम्ही म्हणताय त्यासाठी नाही बरं का. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबरायांची बीज असती म्हणून. विठ्ठल विठ्ठल. हो, फाल्गुन महिना प्रसिद्ध असतो म्हटल्याबरोबर सगळ्यांनी तोंडाकडे हात नेले. पण प्रसिद्ध एवढ्यासाठी की आमच्या जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं सदेह वैकुंठ गमन झालं या महिन्यामध्ये. आणि मार्ग परत्वे परंपरागत काही अभंग ठरलेले असतात आणि त्यापैकी हा अभंग आहे. या वारीला कोणते अभंग निवडायचे हे ठरलेलं आहे महाराज. ज्येष्ठ वारीचा अभंग ठरलेला आहे. ज्येष्ठ वारीला कोणताही कीर्तनकार असू द्या त्याने अभंग घ्यायचा. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. बरोबर कधी माघ महिन्यातली जर दशमी असेल तर कोणता अभंग म्हणायचा? सत्यगुरुराये कृपा मज केली, परिणाही घडली सेवा काही. त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगतो, जर समजा शुद्ध एकादशी असेल तर शुद्ध एकादशीला भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणारा अभंग निवडायचा. आणि वद्य एकादशी असेल तर संतांच्या चरित्राचं वर्णन करणारा अभंग निवडायचा. हे गमक आहे महाराज. ही एकादशी कशासाठी प्रसिद्ध आहे तर ज्यावेळेस जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी विचार केला की मृत्यू लोकातलं आपल्याला काम आता आटपायचं आहे आणि म्हणून त्यांनी वारकऱ्यांकडवी काय केलं तर देवाला निरोप पाठवला. आणि त्या निरोपाच्या माध्यमातून संतांची आणि देवांची करुणा भाकली महाराज. अनेक अभंग आहेत. आपण नेहमी म्हणतो महाराज, काकड्याला अभंग म्हणतो आम्ही. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार. काय उपकार करायला सांगितला? देवाला नमस्कार सांगा हा उपकार आहे. का हो तुकोबराय, तुम्हाला देवाला नमस्कार करता येत नाही का? आम्ही करतो. आम्ही करतो का नाही देवाला नमस्कार? हां, जर वेळ असेल तर मंदिरात जाऊन नमस्कार करतो, वेळ नसेल तर गाडीवर एकच हात असा करून पुढे जातो. करतो का नाही नमस्कार? करतो ना आम्ही. पण तुम्हाला नमस्कार करण्यासाठी काय अडचण आहे? देवापर्यंत तर जायचं असेल तर आपण एकटे कधीही जाऊ शकत नाही. हे गमक आहे. हरिप्राप्तीसी उपाव कुणाची? संतांचे पाय धरावे त्यावेळेस हरिप्राप्ती आहे. आणि जर समजा संतांचे पाय न धरता देवाची प्राप्ती करायचा विचार केला तर नाही ना. तुमच्या आमच्याचा विषय सोडावो. तुम्ही आम्ही कोणत्याच कोष्टकात न बसणारी माणसं आहेत. बरोबर का नाही? आपण संसारी आहे का? नाही. आपण परमार्थी आहे का? नाही. मग कोण आहे? आपण आपणच आहे, दुसरं कोण नाही. आपणच आहे महाराज. हां, तुकोबरायांनी फार फार आपल्यासाठी गोड गोड शब्द वापरलेत, पण खाजगीत बोलण्यासारखे शब्द कीर्तनात नाही. आपण कशामध्ये बसतोय हे बघायचं नाही, तर देव प्राप्त करून घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं साधन जर काय असेल तर संतांचे पाय, श्री गुरूंचे पाय. त्याशिवाय देवाची प्राप्ती नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबराय ज्यांचं वर्णन असं केलं, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. साक्षात भगवंत निर्गुण निराकार ब्रह्म जर कोण असेल तर आमचे तुकोराम महाराज आहेत. पण ते काय करतात? संतांच्या करवी निरोप पाठवतात. आणि संतांच्या करवी निरोप पाठवण्याचे दोन कारण. एक, संत माझा निरोप भगवंतापर्यंत पोहोचवणारच ही खात्री आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे संतांनी जर एखाद्याचा स्वीकार केला तर देव त्याचा अव्हेर करत नाही, म्हणून संतांकरवी निरोप पाठवतात. विठ्ठल विठ्ठल.
बघा बघा तुम्ही, कोणतीही गोष्ट जर एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून आपल्याला करून घ्यायची असेल तर आपण एकटं जाऊन चालत नाही, कोणतरी मध्यस्थी घालावा लागतो. पाहुणे आपलेच असतात, पाहुणे आपलेच असतात, पण सोयरिकीसाठी आपण डायरेक्ट जातो का? कोणतरी मध्ये घालावं लागतं, त्याला घेऊन जावं लागतं, त्याच्याकडनं पत्रिका द्यावी लागती, त्याच्याकडनं मागून घ्यावी लागती, मग पुढची सगळी प्रक्रिया होती. म्हणजे साधं लग्न जमायचं म्हणजे एखाद्याचं वाटोळ करायचं जर असेल तरी मध्यस्थी लागतो, बरोबर का नाही? एखाद्याचं लग्न जमवायचं असेल तरी मध्यस्थी घालावे लागतो. देवाच्या भेटीसाठी मध्यस्थी लागणार का नाही? लागणार ना. पण ते मध्यस्थी कोण आहेत तर फक्त संत आणि फक्त गुरु, ह्याशिवाय दुसरे कोणीही मध्यस्थी नाहीत. मग आता एखाद्याकडून जर आपलं काम करून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा त्याची स्तुती करायला पाहिजे, बरोबर का नाही? माझं काम आहे, गोपाळराव नावाची व्यक्ती, त्या गोपाळरावांकडे माझं काम आहे. मी गोपाळरावाकडे गेलो, म्हणलो काय गोपाळ्या, हां तुला कळतं का नाही? किती दिवस झालं माझं काम राहिले, करून टाक तेवढं. करल का हो गोपाळ? करल का? गोपाळ म्हणाल हो करतो की, म्हणले महाराज तुमचं काम करतो. हां आणि मग काम झालंच म्हणून समजा, झालं का नाही? होत नाही ना काम. पण तेच जर म्हणलं काय गोपाळराव किती तुम्ही छान आहात, काय तुमचा आवाज चांगला आहे, आवाज चांगला आहे म्हणजे गाढवं ते दोघे एकाच सुरात, तरीसुद्धा काय गोड गाता तुम्ही, काय तुमच्या वडिलांचा पाठा होता, भले वडील तिकडं पिऊन का पुढं ना. पण स्तुती केली की ती गोपाळराव म्हणतो काय महाराज काय सांगा काय करू, अरे एवढं काम आहे, झालं झालं, करतो काम तो महाराज. कशामुळं करतो? फक्त स्तुती केल्यामुळं, बाकीचं दुसरं काही नाही. स्तुती केल्यामुळं जर समजा एखाद्याचं काम होत असेल, स्तुती केल्यानंतर जर समजा आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त होत असेल तर त्या व्यक्तीची स्तुती करण्यामध्ये काय अडचण आहे हो? हां बरं, स्तुती कुणाची करावी? स्तुती फक्त दोघांची करावी, तिसऱ्याची स्तुती करू नये. एक तर देवाची करावी, नाहीतर एक संतांची करावी. तिसऱ्या व्यक्तीची स्तुती केली की निश्चित पद्धतीनं पाप आहे महाराज. मग तुकोबारायांनी ज्यांच्या करवी निरोप पाठवला ते कोण आहेत तर ते संत आहेत. म्हणून पहिल्या चरणामध्ये संतांची स्तुती केली महाराज. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, तुम्ही संतजन कसे आहात त्याचं वर्णन करताना पहिला शब्द वापरला तुम्ही कृपाळू आहात, कृपाळू. आणि दुसरी तुम्ही सज्जन आहात, सज्जन. कृपाळूपणा काय हो? कृपाळूपणा म्हणजे काय? कृपाळूपणा म्हणजे तो की एखादा व्यक्ती संकटात असल्यानंतर कोणत्याही पद्धतीने वाट न पाहता मदतीला धावून येणं, याला कृपाळूपणा म्हटलं जातं. संत महात्मे कृपाळू आहेत का हो? कृपाळूपणाचे प्रकार आहेत बरं का. एक उत्तम कृपाळू, एक मध्यम कृपाळू आणि तिसरा कनिष्ठ कृपाळू. बघा, काही गोष्टी अशा असतात की ज्या गोष्टी विचारल्या तरच सांगाव्यात, काही गोष्टी अशा असतात की विचारायच्या आधी सांगाव्यात, आणि काही गोष्टी अशा असतात विचारल्या तरी सांगू नाहीत, बरोबर का नाही? काही गोष्टी अशा असतात की विचारलं तर सांगाव्यात. हां, भांडणं चालू झाली एखाद्याची, भांडणं चालू झाल्यानंतर आपण तिथं आहोत, आपण साक्षीदार आहोत, मध्ये बोलायचं का? मध्ये बोलायचं नाही. जर आपल्याला विचारलं काय झालं व कुणाची चूक आहे, मग आपण बोलावं. जर आपण न विचारता जर तिथं बोलायला सुरुवात केली की दोघं मारामारी करायचं थांबतात आणि दोघं मिळून काय करतात, ह्याला बडवून काढतात. म्हणून विचारलं तर सांगावं. काही काही गोष्टी अशा असतात की विचारायच्या आधी सांगाव्यात, विचारण्याची वाट बघू नये. एखादा आंधळ आहे, एखादा आंधळा मनुष्य आहे आणि तो चालायला लागला, आणि चालायला लागल्यानंतर समोर खड्डा आहे, समोर खड्डा आहे, मग वाट बघावी का? तो मला विचारेल, मग मी त्याला सांगेल. वाट बघावी का? वाट बघू नये. त्यांनी विचारायच्यात आपण तिथं जाऊन म्हणावं ए खड्डा आहे समोर. आणि काही काही गोष्टी अशा असतात की विचारलं तरी सांगू नयेत. जुनंच उदाहरण आहे, काही नवीन उदाहरण नाही. एक व्यक्ती होता, तो गाईच्या पाठीमागे लागला होता. तो कसाई होता, कसाई. हां, पुढं गाय पळतीये, पाठीमागे त्याचा वध करण्यासाठी, त्याला मारण्यासाठी कसाई पळतोय. गाय पुढं निघून गेली आपल्या समोर, आणि कसाई आला आणि त्याने विचारलं का हो गाय कुठे गेली?
सांगावं का? सांगू नये महाराज, सांगू नये. माहीत नाही मला म्हणायचं, तिथं खोटं बोललं तरी चालतं. कृपाळूपणाची सुद्धा 3 प्रकार आहेत. एक उत्तम कृपाळू, दुसरा मध्यम कृपाळू आणि तिसरा कनिष्ठ कृपाळू. कनिष्ठ कृपाळू म्हणजे कोण? त्याचं वर्णन करताना सांगितलं की अभिलाषेनं कृपा करतो, अभिलाषेनं कृपा करतो. मी जर याला आज मदत केली तर कधीतरी तो मला मदत करेल याचा विचार करून जर तो आपल्यावर कृपा करत असेल, आपल्याला मदत करत असेल, तर त्याला कनिष्ठ कृपाळू असं म्हटलं गेलं. दुसरे मध्यम कृपाळू. मध्यम कृपाळू जिथं देवाचा नंबर लागतो बरं का, देवाचा नंबर लागतो. देवाला हाक मारावी आणि देवाने मग कृपा करावी. तोपर्यंत कृपा करावी का? करू नये. हाक मारली, बोलवलं तरच यावं, याला म्हटलं जातं मध्यम कृपाळू. सगळ्यांना दृष्टांत माहिती महाराज. कौरवे पांचाली सभे माझी आणली. हां, कौरवांनी पांचाळीला सभेमध्ये आणलं महाराज, आणि आणल्यानंतर तिला निर्वस्त करण्याचा प्रयत्न चालू केला. हां, आणि ज्यावेळेस निर्वस्त करण्याचा प्रयत्न चालू केला त्यावेळेस हिनं काय केलं? पहिल्यांदा आपल्या पतींकडं पाहिलं. पहिल्यांदा पतींकडं पाहिलं. कुठं आहे? सगळे नवरे 5-5 आहेत. बरं, एक असे बलाढ्य आहेत की ते सगळ्या असणाऱ्या कौरवांना एका क्षणात मारू शकतात, पण हतबल आहेत. काही उपयोग झाला नाही. मग इकडं बघितलं. कुणाकडं बघितलं? राजाकडं बघितलं. पण ते तर आंधळाच होता, त्याला दिसतच नव्हतं बिचाऱ्याला. करता 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 सगळे संपले, आणि सगळे संपल्यानंतर मग त्या भगवंताचा धावा केला महाराज. आमच्या कान्होबारायांनी वर्णन केलं बरं का. तुकया बंधू म्हणे, कान्होबारायांचा अभंग आहे. ज्या वेळेस द्रौपदीला त्या भर सभेमध्ये आणलं त्यावेळेस द्रौपदीनं हाक मारली महाराज. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लाभियेला. आणि मग देव आले. तोपर्यंत आले का? तोपर्यंत देव आले नाहीत का? हो, आपली बहीण आहे, आपली बहीण आहे, आणि आपली बहीण आपल्या समोर असताना एखादा व्यक्ती त्याची खोडी काढतोय, आपण बोलवण्याची वाट बघू का? हो, बोलवण्याची वाट बघू का? नाही, बघणार नाही. लगेच आपण पुढे जाऊ का रे? बरोबर का नाही? बरं, भगवंताला हे अपरोक्ष आहे का? हो,
भगवंताच्या पाठीमागं घडतंय का हे? नाही ना घडत. भगवंत सगळीकडे. हृदयस्थ भगवंताला जर कळत असेल तर त्या भगवंताला कळायला पाहिजे ना. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहार चिन लगे. भगवंताला कळालं, पण भगवंताने हाक मारायचा विचार. हाक मारलं, त्या ठिकाणी आला आणि मग दीनानाथ बीज सांभाळी आपुले, नको पाहू केले पाप पुण्य. मग सगळं त्याचं निवारण करण्याचं काम कुणी केलं तर आमच्या भगवंतानी केलं. म्हणून भगवंत हा कृपाळूपणाचा आहे, पण तो मध्यम कृपाळू आहे. मध्यम कृपाळू. कारण भगवंताचं वचनच असं आहे, घेशी तेव्हा उदार आहे, नाही असं नाही, पण तो आधी घेतो आणि मग देतो. आता सगळ्यात उत्तम जर कृपाळू कोण असते तर आमचे संत महाराज. म्हणून पहिला शब्द वापरला कृपाळू. उत्तम कृपाळू कोण आहेत तर संत आहेत महाराज. काय संबंध आहे तुमचा आणि आमच्या संतांचा? तुकोबाराय, ज्ञानेश्वर महाराज कोण आपले? कोण आहे? कोणी नाही. बाह्य रंगाने जर विचार केला, पारमार्थिक क्षेत्राशिवाय अन्य क्षेत्राने विचार केला तर आपला आणि त्यांचा काही संबंध नाही. सगळेच संत वेगळे, आपण वेगळे. पण तरीसुद्धा संत महात्मे मृत्यू लोकामध्ये आले कशासाठी? बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. जन बुडायला लागलं आणि बुडायला लागल्यानंतर बुडताना तरी कुणी हाक मारलं का हो त्याला? संतांना हाक मारली का? माऊली, तुकोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, नामदेवराय, मला यातून सोडवा असं म्हटले का कुणी? कोणी म्हटलं नाही महाराज. पण लाभाशिवाय प्रेम करणारे जर कोण असतील तर संत महात्मे. म्हणून तुकोबारायांनी त्याला माऊलीची आईची उपमा दिली महाराज. तुकोबाराय वर्णन करतात महाराज, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, काय गोड वर्णन केले बघा. करी लाभाविन प्रीती. इथं सगळे बाकीचे संपतात बरं का, सगळे बाकीचे संपतात. लाभाविन प्रीती करणारी ज्याची जाती ते संत. विठाला विठाला,
लाभाविन प्रीती आहे. लाभ बघितलाय का? नाही. देव लाभ बघतो का? नाही, बघतो ना. देव म्हणतो याची मदत केली तर मला काय मिळणार आहे? तुम्ही काय देवाला देऊ शकता? देवाला आवडतं ना, देवाला आवडतं ना. देव फुकट कामं करतो का? हो, करत नाही. ह्याने घ्यावे त्याचे नाम आणि त्याने करावे सकलही काम. जर नाव घेतलं तर काम आहे, नाव बंद झाल्यावर काम बंद आहे. म्हणजे गड्याने जर समजा काम केलं तर पगार, काम नाही केलं तर आहे का असं कुठला गडी? सांगा बरं, काम न करता पगार. हां, सांगा. असेल तर कुठली नोकरी असेल तर सांगा, मी पण जातो तिथं. बिगर काम करता दाम नाही ना, कुठंच नाही. तसं देवाचं आहे महाराज. आपण जर देवाचं नाव घेतलं तर, नाहीतर नाही. म्हणून संत महात्मे हे इतरांपेक्षा वेगळेत. किती कृपाळूपण आहे त्यांच्याकडे बघा बरं. कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. त्यांची जर कृपा आपल्यावर एकदा झाली जाऊ द्या हो, एकदा त्यांनी कृपा दृष्टीनं आपल्याकडं पाहिलं, परिणाम काय झाला महाराज? कृपा कटाक्ष निहाळिले आपुले पदी बैसविले. जो अधिकार संतांचा तो अधिकार आपला महाराज. जो अधिकार संतांचा तो अधिकार आपला. विचार करा. फार गोड वर्णन आहे महाराज. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. बघा याच्यामध्ये श्लेष नावाचा अलंकार आहे. श्लेष नावाचा अलंकार. पंढरीचे वारकरी अधिकारी मोक्षाचे. म्हणजे काय? त्यांना मोक्ष प्राप्त होतो असं नाही. त्यांना मोक्ष प्राप्त होतो असं नाही. मग मोक्ष कुणाकुणाला द्यायचा याचे अधिकार त्यांच्याकडं. एवढा अधिकार त्यांचा. विचार करा. एकदा त्यांनी आपल्याकडं पाहिलं की आपल्या आयुष्याचं सोनं झालं. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, हे सगळं प्राप्त होतं. बघा, एकाने विचारलं काय महाराज तुम्ही सांगताय? म्हणले आमच्या संसारामध्ये अशी अनेक माणसं आहेत की जी कोणत्याही मोबदल्याशिवाय कृपा करतात. अनेक माणसं आहेत म्हणले. अन्नदानाला पैसे देतात का नाही? देतात. काही म्हणतात आमचं नाव टाकू नका, आम्ही करतो. मग मोबदल्याशिवाय आहे का नाही? मोबदल्याशिवाय. पण याला सुद्धा एक मर्यादा आहे महाराज. याला सुद्धा मर्यादा आहे. एखाद्या व्यक्तीनं आपल्यावर कृपा केली, ती कृपा कधीपर्यंत टिकते याला महत्त्व आहे. आज मला पैशाची गरज आहे, मी एखाद्याकडे गेलो, त्याला म्हणलं मला 5,000 रुपये दे, त्यांनी 5,000 रुपये दिले. संपलं का हो गरज माझी? नाही. 5,000 रुपये संपले की पुन्हा परत मला दुसऱ्याकडे जावं लागतंय. दुसऱ्याची कृपेची अभिलाषा अंतःकरणामध्ये जागृत होते. हे चालत राहतं महाराज, चालत राहतं. पण संतांनी एकदा कृपा केली, कल्पांतीही सरेना. अरे अनेक कल्प होतात, पण संतांची कृपा संपत नाही. बघा बरं का, अनेक उपकार करणारी माणसं आहेत महाराज. अनेक उपकार करण्याची माणसं आहेत, पण त्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर उपकार कोणाचे असेल तर संतांचे महाराज. संतांचे सगळ्यात श्रेष्ठ उपकार आहेत. बघा, एक सुभाषितकाराने वर्णन केलं महाराज. रविश्चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च सज्जनाः येते परोपकाराय लोके देवेन निर्मिताः. सूर्य उगवतो, मावळतो, रोज उगवतो. कुणासाठी उगवतो? आपल्यासाठी उगवतो. त्याचे अनंत उपकार आहेत आपल्यावर. उपकार आहेत का नाही? एक दिवस सुट्टी घेऊ द्या, बघा तुमची किती वाईट अवस्था होती. चंद्रसुद्धा आपल्याला उपकार करतो महाराज. औषधी वनस्पतीत का नाही, त्या सूर्यप्रकाशात वाढत नाहीत, त्या चंद्रप्रकाशात वाढतात. घना वृक्षा. घन म्हणजे काय? मेघ. मेघ आपल्यावर उपकार करतो का नाही? करतो. वृक्ष आपल्यावर उपकार करतो का नाही? करतो. नदी उपकार करते का नाही? करते. गाय आपल्यावर उपकार करते का नाही? गाय उपकार करते महाराज. अनेक उदाहरणं आहेत त्याची. सज्जनाः सज्जन आपल्यावर उपकार करतात. येते परोपकाराय लोकेन देवे निर्मिताः. लोकांमध्ये देवाने याची निर्मिती केली आहे. पण या सगळ्यांचे उपकार कुठपर्यंत येतो? एक मर्यादेपर्यंत आहेत.
आई वडिलांनी उपकार केले का नाही? केले ना. आई वडिलांचे उपकार आहेत, गुरूंचे उपकार आहेत का नाही? आहेत की आहेत. पण सज्जनांचे उपकार, संतांचे उपकार त्यापेक्षा पुढचे आहेत महाराज, त्यापेक्षा पुढचे आहेत. मी म्हणत नाही बरं का, स्वतः आमचे तुकोबाराय म्हणतात महाराज, केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, बाप बाप धर्मे त्यांचे देखिले पाय, दिले अभय अभय वरदान गाय, दिले अभय अभय वरदान गाय, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा, केले उपकार सांगू काय, काय गोड वर्णन केलंय बघा. केले उपकार सांगू मी काय, कुणी केले हो आमच्यावर उपकार? बापाने केले, आईने केले, पण त्यांचे उपकार बाप न करी ऐसी माय. सगळ्यांचे उपकार मर्यादेपर्यंत आहेत. आम्हाला जन्म दिला, आम्हाला वाढवलं, बरोबर का नाही, आम्हाला शिक्षण दिलं, इथपर्यंत उपकार झाले, मग त्या उपकाराची परतफेड म्हणून आमचं लग्न लावून दिलं. तिथं विषय बघा, अजून वेळ आहे, अजून वेळ आहे. काही जणांच्या तारखा यायच्यात, बरोबर का नाही? हां, तिथंच संपलं हो. पण संतांचे उपकार काय याचा विचार करा मला. धर्मे त्यांचे देखिले पाय, त्यांच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला भगवंताचे पाय दिसले. आणि हे दान आहे ना, हे अद्वितीय आहे. दिले अखय अभय वरदान गा. अखय अक्षय स्वरूपाचं, नक्षरती न संपणार, अभय ज्याला भीतीच नाही, म्हणजे माझ्यापासून कधी लांब जाणार नाही, हे भय नाही, असं वर आणि दान दिलं. बघा, दान कधी ना कधीतरी संपतं महाराज, पण वरदान कधी संपतं का हो? वरदान कधीच संपत. म्हणवोनी आलो या देशा, म्हणून नका. संतांनी दिलेलं दान कधीही सरत नाही, आणि संतांनी दिलेलं दान हे भगवंताचे समचरण आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात की असं तुम्ही वरदान दिलंय,
असा आम्हाला तुम्ही अमूल्य अधिकार, अमूल्य अशा पद्धतीचा ऐवज आम्हाला दिले की जे कधीही आमच्यापासून दूर राहणार नाही आणि हे दुसऱ्याला देण्यासाठी जी पात्रता लागते, जे उत्तम पद्धतीचं दातृत्व लागतं, उत्तम पद्धतीचं कृपालुत्व लागतं, ते कृपालुत्व कुणाकडे तर फक्त संतजनांकडे, संतांकडे. म्हणून पहिल्यांदा शब्द वापरला संत महात्मे, तुम्ही कृपाळू आहात. कृपाळू, सज्जन, म्हणून कृपाळू म्हटलं, म्हणून कृपाळू म्हटलं. अहो त्या संतांची कृपा एवढी आपल्यावर की त्यांची उतराईच आपण होऊ शकत नाही. मला ठेवितो हा पायी, जीव जरी त्यांच्या चरणावर ठेवला तरी सुद्धा त्याच्यातून उतराई होऊ शकत नाही महाराज. आपण बघा 750 वर्षापूर्वीचा काळ बघा, 750 वर्षापूर्वीचा काळ. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मचिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. संपलं, निवृत्ती दातार इथपर्यंत आलं. काय झालं हो? एक गुरु आणि एक शिष्य झालं. माऊलींनी विचार केला, हे अथांग आहेत, हे अथांग आहेत, हे थोडेत का हो? नाही. जर समजा एका गुरुने एकच शिष्य बनवायचं म्हटलं तर आपला नंबर कधी लागायचा? म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये उद्धाराची अपेक्षा आहे त्याचा नंबर लागेल का हो? लागणारच नाही ना, लागणार नाही नंबर. मग आमच्या निवृत्तीनाथ महाराजांना माऊली ज्ञानेश्वरांनी विचारलं, म्हणजे श्री गुरु हे जरा थोडंसं मला खटकतंय. म्हणजे काय खटकतंय? म्हणजे एक गुरुनी एक शिष्य, मग बाकीच्यांनी काय करायचं? बाकीच्यांनी काय करायचं? म्हणले मला असं वाटतंय की सगळ्यांना हे गुह्य सगळ्यांना सांगावं, सगळ्यांना गुह्य सांगावं. असं म्हटल्याबरोबर पहिला प्रश्न उपस्थित झाला तो म्हणजे गुरु आज्ञा आहे. गुरु आज्ञा आहे का नाही? गुरु करत असताना गुरुंनी सांगितलं एकच शिष्य करायचा. गुरु आज्ञाचा काय होतोय? गुरु आज्ञा मोडली जाते. मग काय करायचं? मग त्याला उदाहरण देताना आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी रामानुजाचार्य नावाच्या एका महात्म्यांचं उदाहरण दिलं. रामानुजाचार्यांना त्यांच्या गुरूंनी उपदेश केला की तू या मंत्राचा जप कर, आणि या मंत्राचा जर तू जप केला ना तर तुझा उद्धार होईल, तुला आनंदमय अवस्था सिद्ध होईल, तुला साक्षात भगवंत भेटतील. याने विचार केला रामानुजाचार्यांनी, आणि रामानुजाचार्यांनी विचार करून त्या मंत्राचं नामस्मरण केलं, तो मंत्र ग्राह्य केला, आणि परिणाम असा झाला की देवाचं दर्शन झालं महाराज. चतुर्भुज भगवंत दिसले, आणि दिसल्यानंतर त्याने सांगितलं, वा म्हटले चतुर्भुज भगवंत दिसले, पण मला एकट्याला दिसून उपयोग आहे का हो? सर्वसामान्याला सुद्धा दिसायला पाहिजे. त्यांनी गावामध्ये सगळ्या शिष्यांना पाठवलं, म्हणजे सगळ्यांना बोलवून आणा उद्या, सगळ्यांना बोलवून आणा. सगळ्यांना बोलवून आणलं आणि सगळ्यांना तो गुह्य मंत्र सांगायला सुरुवात केली. म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय, म्हणायला सांगायला सुरुवात केली. आणि त्या क्षणी तिथं त्यांचे गुरु आले, त्या क्षणी त्यांचे गुरु तिथं आले. आता गुरूंची आज्ञा काय होती? मंत्र कोणाला सांगायचा नाही, आणि हा तर सगळ्यांना बोलवून सांगतोय म्हणा. नुसता म्हणत नव्हते महाराज. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम. पाया पडून म्हणत होते, म्हणा मंत्र, तुमचा उद्धार होईल, माझी साक्ष आहे, माझी साक्ष आहे. असं म्हटल्याबरोबर गुरु आले. राग आला गुरूंना, आणि गुरु म्हणले, अरे नरकात जाशील तू मंत्र सांगितलं ना सगळ्यांना, नरकात जाशील तू. रामानुजाचार्यांनी गुरूंचे पाय धरले आणि सांगितलं, महाराज मी एकटा नरकात गेलो तर चालेल, पण या सगळ्यांचा उद्धार व्हायला पाहिजे, या सगळ्यांचा उद्धार व्हायला पाहिजे. म्हणून त्यांना कृपाळुत्व दिलं, म्हणून त्यांना कृपाळुत्व दिलं. स्वतःला कमीपणा आला तरी चालेल, पण मात्र माझे सगळे सहकारी, माझे सगळे शिष्य, हे सगळे जन यांचा उद्धार व्हायला पाहिजे. आणि हे डोळ्यासमोर घेतलं, आणि मग निवृत्तीनाथांकडे माऊली ज्ञानेश्वर महाराज गेले आणि सांगितलं, दादा ज्या पद्धतीनं रामानुजाचार्यांनी हे सगळं सगळ्यांना सांगितलं त्याप्रमाणे माझी इच्छा आहे सगळ्यांना सांगावं. गुरु आज्ञा असेल तर सांगतो,
निवृत्तीनाथाने सांगितलं, जा तुला आज्ञा आहे, जा मी सांगतो तुला. परिणाम काय झाला महाराज? परिणाम असा झाला, जे गुह्य होतं ते प्रकट झालं महाराज. प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची ठेले. गुह्य होतं ते प्रगट केलं आणि विश्व ब्रह्माकार करून सोडलं. ते म्हणजे आमचे जे माऊली ज्ञानेश्वर महाराज. म्हणून कृपाळूपणा जर कुणाकडे असेल तर संतांकडे. आता तुकोबरायांचा विचार करा. तुकोबराय सुद्धा तेवढेच कृपाळू आहेत महाराज, तेवढेच कृपाळू आहेत. तुकोबरायांना उपदेश केला. कुणी उपदेश केला हो? राघव चैतन्य, केशव चैतन्य, सांगितली खून मालिकेची, बाबाजी आपुले सांगितले नाम. बस, तिथं सुद्धा परंपरा तशीच आहे महाराज. एक गुरु आणि एक शिष्य. राघव चैतन्याने कुणाला शिष्य केलं? केशव चैतन्याला. केशव चैतन्य म्हणजेच बाबाजी चैतन्य. कुणाला उपदेश करतात? जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना. तुकोबरायांनी विचार केला, एकटा मी उद्धरून चालणार नाही, मग काय करायला पाहिजे? सगळ्यांना तो मंत्र कळायला पाहिजे. म्हणून तो मंत्रच उघडा करून टाकला महाराज. मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम मंत्र दिला राम कृष्ण हरी. सगळ्यांना सांगितलं महाराज. किती कृपाळूपण आहे, किती कृपाळूपण आहे अंतःकरणावर. अरे माझा लय झाला तरी चालेल, मी नरकात गेलो तरी चालेल, पण या सगळ्यांचा उद्धार व्हायला पाहिजे. याला म्हणतात कृपाळूपणा. आणि तो कृपाळूपणा कुणाकडे? तर संतांकडेच महाराज, संतांकडे. म्हणून पहिलं विशेषण जर कोणतं वापरलं असेल तर कृपाळू हे विशेषण वापरलेलं आपल्याला पाहायला सापडतं. दुसरं विशेषण वापरलं ते म्हणजे सज्जन. सज्जन म्हणजे काय? तर संतजन. संतजन आणि सज्जन हे दोन शब्द एकच. दोन प्रकारची लोक आपल्या मृत्यूलोकामध्ये आपल्याला पाहायला सापडतात. एक दुर्जन आणि दुसरे सज्जन. दुर्जन कोण? सज्जन कोण? फार सोपी आहे महाराज. विनाकारण दुसऱ्याला त्रास देणारा दुर्जन, आणि कुणालाही त्रास न देताना सगळ्यांना मदत करणारा सज्जन. सोपी का नाही वाक्य? मी गमतीनं सांगत असतो बरं का. म्हणजे लोकांनी सांगितलेले अनुभव आहेत, लोकांनी सांगितलेले अनुभव बघा बरं का. दुसऱ्याच्या शेजाऱ्याच्या उसाला तोड आल्यानंतर, शेजाऱ्याच्या उसाला तोड आल्यानंतर आपला बांध न फोडता पाणी देणारा सज्जन, बरोबर का नाही? आणि आपल्या उसाला पाण्याची गरज नसताना सुद्धा बांध फोडून रस्त्यावर पाणी सोडणारा दुर्जन. कळलं का? सज्जनाची आणि दुर्जनाची सोपी व्याख्या तुमच्या शब्दात सांग पटेल असं सांग. गावोगावी सज्जन आहेत आणि गावोगावी दुर्जन आहेत, हे लक्षात ठेवा. दुर्जन नसणारा गाव नाही आणि सज्जन नसणाराही गाव नाही, हे लक्षात ठेवा. दोन्ही आहेत, दोन्ही आहेत. हे दोघं एकत्र आहेत म्हणून आहेत बरं का.
जर गावातनं दुर्जन निघून गेले तर सज्जनाची किंमत शून्य. बरोबर का नाही? सगळेच जर माळकरी झाले आणि सगळेच जर जप करायला लागले तर यमाने काय करावं? बरोबर का नाही? ॲक्सिडेंट होतील का? नाही. कोणाला रोग होतील का? नाही. काहीच होणार नाही. सगळे व्यवस्थित राहतील, सुखी राहतील सगळे. पण तसं नाही ना. गावामध्ये 4 सज्जन आहेत आणि 96 दुर्जन आहेत म्हणून गाव चालते. ज्या ठिकाणी 96 सज्जन आहेत आणि 4 दुर्जन आहेत ते गाव चालत नाही. हे लक्षात ठेवा. बघा, उदाहरणानं सांगतो. एक गुरु होते, एक शिष्य होते. दोघंजण एका गावामध्ये गेले. त्या गावामध्ये चांगला पाहुणचार त्यांचा केला. चांगला पाहुणचार केला. उठायला बसायला व्यवस्थित सगळं. देव सारावे परते, संत पूजावे अर्थे. या नियमानं एक 4 दिवस त्यांचा चांगला पाहुणचार झाला. आणि पाहुणचार झाल्यानंतर ते गुरु आणि शिष्य तिथून निघाले. निघाल्यानंतर गावाच्या टेकडीवर गेले. आणि टेकडीवर गेल्यानंतर त्या गुरूंना विचारलं शिष्याने, अहो एवढ्या गावाने आपल्याला चांगली सोय केली, म्हणजे यांना काहीतरी आशीर्वाद द्या. आशीर्वाद द्या म्हटल्याबरोबर त्या गुरूंनी त्या गावाकडे बघितलं, आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिला, तुमच्या गावामध्ये कुणालाही प्यायलासुद्धा पाणी न मिळू. काय आशीर्वाद दिला? प्यायलासुद्धा पाणी न मिळू. तुमच्या संसाराची, जी चांगला संसार तुमचा चालला आहे ना, त्या संसाराची राख रांगोळी होऊ दे. त्या शिष्याने विचार केलं, गुरु आपला म्हातारा झाला आहे म्हणले, साठी बुड्डी एवढं चांगलं आपल्याला केलं आणि त्यांनी म्हणले ही असा आशीर्वाद दिला. बरं म्हणले, असू द्या, काहीतरी पाठीमागं कारण असेल म्हणले. मग पुढच्या गावात गेले. पुढचं गाव अख्खं दुर्जनाचं होतं. कौरवाचे मामे भाऊ सगळे त्या गावात गेले. हे मंदिरामध्ये थांबले, ह्यांना मंदिरामध्ये थांबू देना, ह्यांना कोणी भिक्षा वाढना. 2-3 दिवसाचा उपास घडला. आणि उपास घडल्यानंतर शेवटी वैतागून त्रासून तो गाव सोडला आणि निघाले दुसऱ्या तिसऱ्या गावाला. ते म्हणले, महाराज म्हणले ह्या गावाने आपल्याला इतका त्रास दिला म्हणले, ह्यांना काहीतरी आशीर्वाद द्या. आता यांनी विचार केला, चांगलं खाऊ पिऊ घातलं आपल्याला, त्यांचं तुमच्या संसाराची राखरांगोळी होईल असं म्हणून सांगितलं. आता ह्यांचं तर म्हणले एवढा त्रास दिला या गावाने, काय म्हणतात गुरु? हे अंतःकरणामध्ये अभिलाषा निर्माण झाली. त्यांनी म्हणजे सांगितलं, गावाकडं तोंड केलं गुरुने, सांगितलं, वा तुमची भरभराट होऊ दे. काय सांगितलं? तुमची भरभराट होऊ दे, तुम्हाला धनसंपत्ती पुष्कळ मिळू दे. त्या शिष्याने गुरुचं जे खांद्यावर वजं घेतलं होतं ती सगळं ठेवलं आणि म्हणला, रामकृष्ण हरी, तुमचा आमचा संबंध संपला. ते म्हणला, काय झालं रे बाबा, संबंध का संपला? ते म्हणले, ज्याने खाऊ पिऊ घातलं त्याचं वजं वाटोळं उद्या म्हणताय, आणि ज्यांनी आपल्याला हाकलून दिलं त्यांचं मात्र तुम्ही चांगलं चिंताय, असं का? त्याने सांगितलं, हाच खरा महत्त्वाचा परमार्थ आहे महाराज, हाच खरा महत्त्वाचा परमार्थ. म्हणले, काय मला कळलं नाही. म्हणले, नीट समजावून सांगा. त्याने सांगितलं, या गावात जर दुष्काळ पडला, ह्या गावातली लोक जर 4 गावात निघून गेली तर 4 गावं चांगली राहतील का? राहतील का चांगली? अगदी साधं उदाहरण आहे महाराज, साधं उदाहरण. 4 आंब्याच्या, काय म्हणतात आंब्याच्याला, आडी आहेत, आडी. 4 आंब्याच्या आडी आहेत. आणि त्यातल्या एका आडीतले आंबे खराब झाले. एका आडीतले आंबे खराब झाले. काय करावं? 2-2 आंबे बाकीच्या आडीमध्ये घुसवावे, आहे की नाही? करावं का? 2-2 आंबे बाकीच्या आडीमध्ये घुसवल्यानंतर किती सुंदर लागतील आंबे, किती सुंदर पिकतील. बरोबर का नाही? बरोबर का नाही? मग ठेवावे का? मग ही जी आंब्याची आडी आहे ना, ही अशीच इथं राहिली पाहिजे, फुटून दुसरीकडे गेली नाही पाहिजे. पण हे चांगले आंबेत म्हणले. सज्जन म्हणजे चांगले आंबे, ते एका ठिकाणी राहून उपयोगाचे नाहीत, ते 4 गावामध्ये गेले पाहिजेत आणि त्यांच्या माध्यमातून 4 गावांचं कल्याण झालं पाहिजे. जर समजा इथं सुखसंपत्ती सगळं मिळालं तरी ही गावं सोडतील का? हे गावं सोडणार नाहीत म्हटले, इथंच राहतील. आणि परिणामतः यांचा सज्जनपणा जगताला कळेल का?
कळणार नाही. म्हणून इथं दुष्काळ पडावा आणि यांनी गाव सोडून 4 गावामध्ये जावं. सज्जन मनुष्य आपला सज्जनपणा कुठं जरी गेलं तरी सोडत नाही. कुठेही जाऊ द्या, सज्जन मनुष्य आपला सज्जनपणा सोडत नाही. बरे राग येईल त्याला, 2 गोष्ट बोलील, पण परत त्यालाच हळहळ वाटेल आपण उगं बोललो बिचाऱ्याला, परत वाटेल अंतःकरणात. पण दुर्जनाला कितीही प्रेमानं बोला महाराज, कितीही प्रेमानं बोला. दुर्जनाचं वर्णन करताना त्याला 2 उपमा दिल्यात महाराज. तुकोबारायांनी माकडाची उपमा दिली महाराज, माकडाची. हां, तुका म्हणे विंचवाची नांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. त्या विंचवाच्या नांगीमध्ये विष असतं, पण दुर्जनाच्या सर्वांगामध्ये विष असतं. न म्हणे माकड, न मानी हेकड, तुका उपदेशी माकड. दुसरं उदाहरण दिलं ते म्हणजे माकडाचं उदाहरण दिलं महाराज, माकडाचं. हां, माकड कधी कुणाचं ऐकतं का? कधी ऐकत नाही महाराज. तशी हे दुर्जन आहेत, कुणाचंच ऐकत नाही. म्हणजे आपले पूर्वज माकड होते हे कुणाकडे बघून कळतं? दुर्जनांकडे बघून कळतं महाराज. हां, का असा शाप दिला असेल की तुमच्या संसाराची राख रांगोळी होऊ दे, याला सुद्धा कारण आहे महाराज. हां, संत घरामध्ये आले की संत घरामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा काय करतात तर तुमची चोरी करतात महाराज. हां, आमच्या तुकोबारायांनी वर्णन केलं महाराज. वैष्णव चोरटी घला आलिया करंटी. वैष्णव चोर आहेत म्हणले, चोर तुमच्या घरी येतात आणि तुमचं चोरून नेतात, चोरून. हां, आणि एकदा का त्यांनी चोरून नेलं की मग देव तुमच्या घरी येतो. पण देव घरी येत असताना सहजासहजी येतो का हो? येत नाही महाराज. तुकोबाराय वर्णन करतात, देवाची ती खून येई ज्याच्या घरा, पडे त्याच्या चिरा संसारासी. देव जर घरी यायला असं वाटत असेल तर पहिल्यांदा काय होतं तर संसाराला चिरा पडतात महाराज, चिरा, आणि मग देव येतो. म्हणून त्या महात्म्याने असा त्यांना वर दिला, असा शाप दिला की तुमच्या संसाराची राख रांगोळी होऊ दे. म्हणजे पर्यायानं काय होतं तुम्हाला? देव भेटू दे. हे सज्जन आहेत महाराज, हे सज्जन. दुर्जनाचा विचार किती जरी केला तरी काहीच उपयोग नाही महाराज. कोळसा आहे, कोळसा, कोळसा. एकाने घेतला, म्हणला वरून तर काळा दिसतोय, म्हणले आतून कसा आहे पाहावा. म्हणून काय केलं, पाणी घेतलं आणि उगळायला सुरुवात केली. उगळला 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 उगळला, किती उगळला हो, संपला. तरी त्यात काय भेटलं? काळच. बरं एवढं नाही महाराज, हात बी काळे झाले. हां, हात काळे झाले का नाही? हात काळे झाले. तसं दुर्जनाचं आहे महाराज. दुर्जनाच्या संगतीमध्ये तुम्ही राहिला की आपोआप तुम्हाला दुर्जनत्व येऊन भिडतं. कर्ण आहे, कर्ण. कुणाचा मुलगा आहे हो? हां, सूर्यपुत्र आहे, कुंतीचा मुलगा आहे. म्हणजे सगळे चांगले गुण त्याच्याकडे आहेत. पण संगती कुणाची लागली? दुर्योधनाची. परिणाम कसा झाला? परिणाम तसाच झाला. कौरवाची जी गती तीच कर्णाची गती. हां, अहो ही जाऊ द्या, साधू सुद्धा जर दुर्जनाच्या संगतीमध्ये आले ना, त्यांच्या मतीमध्ये पालट होतो महाराज. मी म्हणत नाही बरं का, तुकोबाराय सांगतात. बघा तुम्ही, जगामध्ये सगळ्यात कठीण पदार्थ कोणता जर असेल तर हिरा आहे की नाही? हिरा काचेला सुद्धा तोडतो. पण तो हिरा, अमूल्य हिरा, तो जर ढेकणाच्या संगतीमध्ये आला तर बघा, हिरा कोणाकडे असेल तर त्यांनी ढेकणाला शेजारी येऊन प्रयोग करा. हां, तुकोबाराय वर्णन करतात, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगतीने. हां, कुसंगतीने साधू तैसा. कुसंगतीमध्ये साधू गेला की त्याच्या बुद्धीमध्ये सुद्धा पालट होतो. म्हणून संगती कुणाची करावी याचा विचार करा.
हां, दुर्जन आपल्या जवळ असावेत, दुर्जनाचे घर असावे शेजारी. आमचे कबीरदासजी वर्णन करतात, कबीर महाराज वर्णन करतात, निंदक नियरे राखिये आंगन कुटी सवार. निंदक नियरे राखिये आंगन कुटी सवार, बिन पानी बिन साबुन के निर्मल करे सुभाव. निंदक आपल्या जवळ असावा. जवळ का? तर निंदकाचं काम आहे निंदा करायचं. अंगण कुटी सवार, अंगणामध्ये त्याला झोपडं बांधून द्यावं. कारण एकच जगामध्ये अशी व्यक्ती आहे की जे आपला स्वभाव स्वच्छ करते. बिन साबुन बिन पाणी के. निंदकाला पाणीही लागत नाही, साबणही लागत नाही, पण ते नेमकं तुमच्या चुका करतो महाराज. काय संपलं. हां, आपल्या चुका आपल्याला जर कळायच्या असतील तर ते निंदकाच्या माध्यमातून कळतात, दुसऱ्याच्या माध्यमातून कळत नाहीत. म्हणून निंदक जवळ ठेवावा, दुर्जन ठेवू नये बरं का, दुर्जन ठेवू नये. म्हणून दुर्जनाचा त्याग करायचा आणि सज्जनासोबत जायचं. आणि ते सज्जन कोण आहेत तर साधू आहेत, वैष्णव आहेत. म्हणून दुसरी उपमा दिली ती म्हणजे सज्जनाची उपमा दिली. कृपाळू, सज्जन. आणि हे कोण आहे तो? हे कोण आहेत? तुम्ही संतजन. तुम्ही संतजन हे कृपाळू आणि सज्जन आहेत महाराज. आता हे संतजन कोण कोण आहे? तो संतजन कोण कोण आहेत? तर संत या शब्दाचे अर्थ आपल्याला सांगायचा झाला तर ज्यांनी भगवंताला आपलंसं केलं त्याला संत म्हणा. भगवंतामध्ये आणि त्यांच्यामध्ये बदलच नाही, ते सज्जन, ते सज्जन. आणि हे संतजन कोण आहेत? ते हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई जान, दीप्तिकळा. बघा, जे भगवंताला दरवाजाच्या आडून पाहतात, भगवंताचं मुखकमल पाहण्यासाठी जे अभिलाषा धरतात, ते सगळे वैष्णव आहेत. आमच्या नामदेवरायांनी काकड्यामध्ये वर्णन केले महाराज. शुक सनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, शुक सनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, कवाडाडोनी पाहता ती जगजेठी, कवाडाडोनी पाहता ती जगजेठी, युगजनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, शुकसनकादिक नारद तुंबर कवाडाडोनी पाहता ती जगजेठी, कवाडाडोनी पाहता ती जगजेठी, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारा. काय गोड वर्णन केले बघा. शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, कवाडा आडुनी पाहता ती जगजेठी. देव आधिपत्याखाली आहे यांच्यावर का. यांचा महिमा एवढा आहे
की हे देवाची पूजा करतात आणि देव यांची पूजा करतो, आहे का नाही? दृष्टांत काही सांगायची गरज नाही महाराज. एकदा नारदांना अहंकार झाला, नारदांनी विचार केला, म्हणजे आपण देवाची पूजा करतो, देव कोणाची करत असेल, देव कोणाची पूजा करत असेल, विचार केला. आणि मग एक दिवस नारद गेले, म्हणजे देवा आम्ही पूजा करतो. म्हणजे बरोबर आहे, करता तुम्ही. कुणाची करतो आम्ही पूजा? म्हणजे माझी करता. बरोबर आहे. तू कुणाची पूजा करतो? तू कुणाची पूजा करतो म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं चल म्हणले तुला दाखवतो. नारदांच्या हाताला धरलं आणि आरशासमोर उभा केलं. कुणाची पूजा करतो? याची पूजा करतो. म्हणजे माझी पूजा करतो? हो म्हणले. वा वा वा, अहंकार झाला. देव माझी पूजा करतो, देव माझी पूजा करतो. अहंकार झाल्यानंतर देवानी दुसऱ्या दिवशी नारदाला बोलवलं आणि देव पूजा करत होते. आता देव पूजा करत असताना नारद गेले. नारदाने विचार केला, मूर्तीची पूजा करण्यापेक्षा साक्षात मी आलो आहे, माझी पूजा कर. बरोबर का नाही? हां, फार गोड दृष्टांत आहे आमचे बाबा सांगायचे बघा, तुम्हाला माहीत असेल. हां, एक पतिव्रता होती आणि त्या पतिव्रतेचा नवरा बाहेर चालला, पती बाहेर चालला. तिने सांगितलं महालक म्हणले तुम्ही चाललाय पण आता मी काय करू, मी काय करू? मग त्याने काय केलं, एक पुतळा बनवून आणला, पुतळा बनवून आणला आणि सांगितलं की तुला काम करायचं ना, या पुतळ्याला, माझ्या पुतळ्याला विचारून काम करायचं. म्हणजे ठीक आहे. रात्री तू रोज माझे पाय दाबते, म्हणजे ह्या पुतळ्याचे पाय दाबायचे. भाजी काय करू म्हणून त्याला विचारायचं, भाजी काय करू? गवार आहे, गवार करू का? कर. आपणच म्हणायचं ना, आपणच गवारीची भाजी करायची ना, आपणच खायची. भारी आहे का नाही? हां, असं करता 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 1-2 महिने निघून गेले. हा परत आला, हा परत आला. बरोबर का नाही? आणि हा परत आला, ती वेळ होती 9-9:30ची आणि 9-9:30 वाजता ही काय करायची, ही आपल्या नवऱ्याचे पाय दाबायची. त्या पुतळ्याचे पाय दाबत असताना नवऱ्याने थाप टाकली दरवाजावर. अगं दरवाजा उघड. आता कुणाचं ऐकावं? त्या पुतळ्याचं ऐकावं का खऱ्या आलेल्या नवऱ्याचं ऐकावं? कुणाचं ऐकावं सांगा बरं? नवऱ्याला विचारलं तुमचे पाय दाबायचे पुतळ्याला, तुमचे पाय दाबू का दरवाजा उघडू? तर ते पुतळा काय म्हणणार, माझे पाय दाब. मग त्याचे पाय दाबावे का दरवाजा उघडावा? खरा नवरा आला त्याच्यासाठी दरवाजा उघडावा का पुतळ्याच्या नवऱ्याचे पाय दाबावे? शास्त्र सांगतं खरा आला असेल तर दरवाजा उघड. पुतळ्याचे पाय दाबून उपयोग आहे का? त्याला तिथं उभा करणार तासभर, त्याचे पाय दुखणार आणि ह्याचे पाय दाबणार, काय उपयोग आहे त्याचा? काही उपयोग नाही महाराज. हां, शास्त्र सांगतं की नवरा आला तर नवऱ्याचे दार उघडायचे. तसं नारदाने विचार केला, तू ज्याची पूजा करतोय ती पुतळा आहे, मूर्ती आहे ती. मग त्या मूर्तीची पूजा करण्यापेक्षा माझी पूजा कर. म्हणून नारद समोर येऊन बघतात तर काय, सगळ्यांच्या मूर्ती त्या ठिकाणी, पण नारदांची मूर्ती नाही. विचारलं का हो? म्हणले माझी मूर्ती नाही. म्हणले हो बरोबर आहे, बरोबर आहे. जिथं अभिमान तिथं देव आहे का? नाही नाही. ज्याला वाटतं ना मला येतं, काय पुढे बोलायची गरज नाही. ज्याला वाटतं मला येतं ना त्याच्यासारखा मूर्ख कोणच नाही. आणि जो स्वतःला मूर्ख म्हणतो त्याच्यासारखा शहाणा दुसरा कोणच नाही. आमचे माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एरवी तरी मी मूर्खू, आहे की नाही? हां, स्वतःला मूर्ख म्हणून घेतात कोण? ज्ञानेश्वर महाराज. आणि आम्ही त्यांची एक ओवी पाठ करतो आणि म्हणतो आम्हाला प्रवचनकार म्हणा. बरोबर का नाही ना? निवृत्ती महाराज हांडे, सगळ्यांना माहिती आहे महाराज, दरवर्षी आपल्या इथं त्यांचं कीर्तन व्हायचं. ते हांडे महाराजांनी ते सांगितलं महाराज. हां, एका महाराजाचा कार्यक्रम एका ठिकाणी होता, पण ती महाराज गेलाच नाही ना त्या कार्यक्रमाला. नेमकं हांडे महाराजांनी त्यांची स्टँडवर गाठ पडली. पूर्वी एसटीनंच प्रवास असायचा, स्टँडवर गाठ पडली. हो म्हणले महाराज तुम्ही तिकडं पाहिजे, तिकडं कार्यक्रम आहे. होय म्हणले, पण त्यांनी नुसतंच माझं नाव टाकलं म्हणले, पण त्याच्यासमोर गुरुवर्य लिहिलं नाही म्हणले, म्हणून गेलो नाही म्हणले कार्यक्रमाला. बघा बरं, कार्यक्रमाला का गेलं नाही? गुरुवर्य लिहिलं नाही. ते म्हणले बरोबर आहे, नाही बरोबर आहे म्हणले. एवढी जागा नसली, निदान गु तर म्हणायला पाहिजे होतं. गुरुवर्याचं गु थोडक्यामध्ये निदान गु तर म्हणायला पाहिजे होतं म्हणले, पण तुम्हाला म्हणले नाहीत ते.
एक अभंग आणि एक ओवी पाठ केली तर आम्हाला वाटतं आमच्यासारखा कीर्तनकार कोणच नाही. पण तसं नाही महाराज, तसं नाही. अहो नारदाला जरी अभिमान झाला तरी नारदाला देवानं आरसा दाखवून दिला की ज्याची गणती नामदेवराय सुद्धा म्हणतात की बाबा नारदांसारखी भक्ती करा, दुसऱ्या कोणासारखी भक्ती करू नका. हां, हे जे संत महात्मे आहेत ना, हे संत महात्म्याने मृत्यूलोकी कशामुळे अवतार घेतला आहे ना, तर फक्त नारद महाराजांच्या सांगण्यावरून अवतार घेतला आहे बरं का. हां, नारदाने भक्तीला वचन दिलं की मी तुला प्रत्येक घराघरामध्ये स्थापन करेल, आणि घराघरामध्ये स्थापन करण्यासाठी फक्त संतच उपयोगी आहेत म्हणून ह्या संतांनी अवतार घेतले. एवढे महान असणारे नारद, त्यांना अहंकार झाला तरी देवाने त्यांना बाहेर काढलं, पण तरीसुद्धा ते कसे आहेत? सज्जन आहेत महाराज, सज्जन. म्हणून तुकोबराय म्हणतात कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. आणि मग त्यांना विनंती केली महाराज, विनंती केली. काय केली विनंती? एवढे कृपादान तुमचे मज, एवढे कृपादान तुमचे मज, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज, एवढे कृपादान तुमचे मज, एवढे कृपादान तुमचे मज. संत महात्मे कृपादान करतात आणि म्हणून आमचे तुकाराम महाराज कृपादान मागतात. एवढे कृपादान तुमचे मज. काय कृपादान मागितले हो? त्यांनी सांगितलं मृत्यूलोकामध्ये मी आलो, माझं जे काय करायचं होतं ते कार्य मी पूर्ण केलंय, आता फक्त एक काम करा म्हटले. तुम्ही पंढरीला जाताय ना, तुम्ही पंढरीला जाताय तर त्या पंढरीला जात असताना त्या पांडुरंग परमात्म्याला माझा एक निरोप सांगा, माझा एक निरोप सांगा. काय सांगा निरोप? त्याला सांगा की देहू नावाचं एक खेडेगाव आहे आणि त्या देहू नावाच्या एका खेड्यागावामध्ये तुका म्हणून तुझा कोणी एक भक्त आहे म्हटले. तुका म्हणून तुझा कोणी एक भक्त आहे आणि तो तुका नावाचा भक्त तुझी आठवण काढतोय, याचा आठव त्याला करून द्या. बघा बरं का, तुका नावाचा कोणी एक भक्त आहे. मी एकवचनी बोलत नाही बरं का, हे तुकोबरायांचे शब्द आहेत. हां, आपण बोलताना तुकाराम महाराजाचं म्हणायचं, पण तुकोबराय स्वतःबद्दल बोलताना काय बोलतात तर देहू नावाच्या गावामध्ये कुणी एक तुका नावाचा तुझा भक्त आहे आणि तो तुझी आठवण काढतोय, याची आठवण तुम्ही कुणाला करून द्या? आठवण तुम्ही द्यावी दिन दिना तिन्न माझे सांगा काकून
माझी सांगा का कुलती, शिव माझी सांगा का कुलती, आठवण तुम्ही द्यावी. तुकोबराय सांगतात बरं का, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. माझी आठवण तुम्ही पांडुरंगाला परमात्म्याला द्या. याचा अर्थ काय होतो बघा बरं का, याचा अर्थ काय होतो याचा विचार करा. पहिली गोष्ट म्हणजे आठवण द्या ह्या म्हणण्याच्या पाठीमागं असा अर्थ होतो की तुकोबरायांचा भगवंताला विसर पडला. हे तुला आठवतं का रे, ते आठवतं का म्हटल्याबरोबर विस्मरणात गेलेली गोष्ट असायला पाहिजे, बरोबर का नाही. एकाने फोन केला म्हणले, महाराज म्हणले बोला. काय नाही म्हणले, लेट गेली म्हणले, काही काम नव्हतं, मोबाईल बघत होतो, बघता बघता तुमचा नंबर दिसला, आठवण आली म्हणून फोन केला. आठवण आली याचा अर्थ विस्मरणात गेला होता, बरोबर का नाही. जी गोष्ट विस्मरणात जात नाही त्याचा आठव होतो का, होत नाही. महाराज 2 दिवस झालं मला श्वास घ्यायचा आठवणच नाही हो, होतंय का असं. बघा नाक दाबून लगेच दुसऱ्या सेकंदाला नाक उघडावं लागते. महाराज 2 दिवस झालं मला जेवायची आठवणच नाही हो. नाही, कुठलं तसलं काय, तसलं नसतं महाराज. जेवायची आठवण होते, विसरूच शकत नाही महाराज. कीर्तन चालू आहे, आतनं फोडणीचा वास येऊ द्या की बघा, मन तिथं जाऊन डोकावून बघून टेस्ट घेऊन माघारी येते. काय केलं असावं बाबा, लय खाट सुटलाय, झणझणीत काय तर हाय, सगळं सगळं होतं महाराज. आठवण द्या याचा अर्थ पहिली गोष्ट भगवंत तुकोबाराला विसरले. भगवंत तुकोबाराला विसरणं शक्य आहे का हो, शक्य आहे का. विसरले ना, पण का विसरले याचा सुद्धा विचार करायला पाहिजे बरं का, याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. कधी कधी एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध जर होत असेल तर आपण ती गोष्ट कानाडोळा करतो, कानाडोळा करतो. बारकं लेकरू असतं, हां बाबा रिमोटची गाडी आणा, ऐकलं का नाही, ऐकलं का नाही, पण उत्तर देतंय का त्याला, तसंच पुढं निघून जाते. बाबा रिमोटची गाडी, ऐकायचंच नाही, तसंच पुढं निघून जायचं. हां बाबा तुम्हाला आठवण केली बरं का मी, कशाची रे, हां 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 विसरलो. का, एखादी गोष्ट जर करायची नसेल तर मनुष्य जाणून बुजून विसरतो, जाणून बुजून विसरतो. काही लोक असेच महाराज, सकाळी चहा घेतात, बिस्किटं बुडवतात, तोंडात घालतात, म्हणतात एकादशी कधी ग. अर्ध बिस्किट तोंडात गेल्यावर एकादशीची आठवण, आधी 1 सेकंद होत नाही. का बरं असं, करायचीच नसते आम्हाला, आम्हाला एकादशी करायचीच नसते. आता मोडली तर मोडली, राहू दे, जा ना चूळ भरून ये, तिथनं पुढं कर. नाही, मोडली आता जाऊ द्या, आमच्या मनातच नाही ना करायची, बरोबर का नाही. काही लोक असे येतात महाराज, पंढरपूरला येतात, महाराजांच्या मठावरून जातात, घाई होती फार महाराज, अरे वा घाई होती. हां 2 तास पेढ्या दुकानापुढं थांबला की, गर्दी होती म्हणून. 2 तास थांबला पेढ्या दुकानासमोर आणि नामदेव पायरीचं असं दर्शन घेतलं. महाराज तर गेला, देवालाच असं करून निघाली. का, अर्धा तास लागतोय दर्शनाला, अर्धा तास. आणि मग ती पेरणीचं यंत्र घेताना तिथं किती जरी वेळ गेला तरी चालतो, चालतो का नाही, चालतो. गोंगडं घेताना व्यवस्थित बघून घ्यायचं, जावळीचं घ्यायचं, नक्षीचं घ्यायचं, ती रेष अशी अशी उघडून बघायची सगळी, ते चालतं, त्याला वेळ आहे. पण देवाला वेळ नाही. का, कारण एकच, आम्ही वारीला देवासाठी आलो का, आम्ही वारीला पेढ्यासाठी आलो, घोंगड्यासाठी आलो, बरोबर का नाही. जे महत्त्वाचं आहे ते करावं, बाकीचं काही करू नये. बरोबर आहे का, चूक आहे. काय माना डोलवताय तुम्ही पण. हां देवासाठी वारीला यावं, कीर्तनासाठी वारीला यावं,
भजनासाठी वारीला यावं, दिंडीसाठी वारीला यावं, नाहीतर यूज नाही ना. गावात काय आपण बरं आहे की विनाकारण 150 रुपयाचं पेट्रोल डाळायचं, पंढरपूरला यायचं, 20 रुपयाची पाण्याची बाटली घ्यायची, प्रदक्षिणा घालायची, चालला घरी. कशाला आलतो आपण? देव नाही, काय नाही, त्याला वारी म्हणत नाहीत महाराज. वारी म्हणजे काय याचा अर्थ समजून घ्या. वारी म्हणजे एक तरी कार्यक्रम करावा. आलो ना आपण पंढरपूरला, एक तरी कार्यक्रम आपल्या हातून घडावा. मग ते हरिपाठ असू द्या, दिंडी असू द्या, कीर्तन असू द्या, जागर असू द्या, निदान फराळ तर असू द्या, निदान फराळ तर असू द्या, काहीतरी आपल्याकडनं घडायला पाहिजे. त्याला म्हणावं वारी. नाहीतर काहीच नाही, नुसतं येऊन गेला, त्याला वारी म्हणत नाहीत महाराज, वारी म्हणत नाहीत. पण माणसाला आठव कधी होतो माहिती का? गरज असली तर आठव होतो. आमच्या भगवंताने तुकोबरायांचा विसर केला. का विसर केला? कारण तुकोबरायांची मागणीच अशी आहे ना, मागणीच अशी आहे. विसरतो न पडावा माझा देव तू, विसरतो न पडावा माझा देव तू, विसरतो विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. संत महात्म्याला देव एकदाच विसरतो, एकदाच. ज्यावेळेस संत महात्मे त्यांच्या निर्वाणीच्या गोष्टी करायला सुरुवात करतात, तोपर्यंत देवाला संतांचा कधीही विसर. विठ्ठल निर्वाणीची संतांची भाषा सुरू झाली की देवाच्या अंगावर काटा येतो. हो, साधं आषाढी या वारी असू द्या, विठ्ठल विठोबा रखुमा, साधी आषाढी वारी राहू द्या, हे सगळे संत महात्मे येतात महाराज देवाला भेटायला. आणि सगळे संत महात्मे त्यावेळेस देवाला भेटायला येतात का नाही, दशमीला एवढा उत्साह असतो आमच्या देवाच्या, काय करून काही नाही असं होतं. त्या एकादशीचा दिवस जातो, भगवंत द्वादशीला येतो महाराज, द्वादशीला येतो. काय गोड वर्णन केले महाराज.
एकादशीचा देव जागरा आला, क्षीरापती लागी टोकत ठेला. सगळे संत महात्मे त्या पुंडलिकरायाच्या समोर जमले आणि भगवंताला सांगितलं, देवा आज क्षीरापतीचं भजन आहे, तुम्ही भजनाला या. देवाने विचार केला, आज क्षीरापत आहे, उद्या त्रयोदशी, परवा चतुर्दशी, सगळे जाणार म्हटले, सगळे जाणार. देवाने विचार केला काय करावं, आपण जर क्षीरापतीला गेलोच नाही तर क्षीरापत होईल का, आणि क्षीरापत जर झाली नाही तर वारीची सांगता होईल का, वारीची सांगता होणार नाही. देवाने सांगितलं येणार नाही, मला तुमच्या क्षीरापतीला यायला जमणार नाही. देव निघून गेले. संतांनी विचार केला, देव क्षीरापतीला आला पाहिजे, देव क्षीरापतीला आला पाहिजे, कारण क्षीरापतीला जर देव आला तरच आपल्याला वारी सोडता येईल, नाही तर सोडता येईल का, सोडता येणार नाही. विचार केला आणि मग विठ्ठल विठ्ठल. त्या क्षीरापतीमध्ये एक एक देवाचं भजन, एक एक अभंग म्हणायला सुरुवात केली. आणि सुरुवात झाल्यानंतर मात्र त्या देवाला करमना महाराज, करमना, करमना. आणि करमना म्हणल्यानंतर आपण वचन दिले की मी येणार नाही, हे ठरवलंय आपण जायचंच नाही, या भूमिकेवर ठाम असणारा देव आहे. पण क्षीरापतीचा आनंद पाहिला आणि नाचायला लागला महाराज. क्षीरापतीचा देखुनी आनंदू, स्वानंदे भुलला नाचे गोविंदू. देवाने नाचायला सुरुवात केली महाराज. पण नाचतोय कुठं, त्या विटेवर उभारलाय आणि नाचायला सुरुवात केली. कुठं उभारलाय, विटेवर. आता विटेवर उभारून जर नाचायचं असेल तर पाय हलवता येतील का हो, पाय हलवता येतील का, नाही. मग नुसते हात हलवायला सुरुवात केली महाराज देवाने. देवाने हात हलवायला सुरुवात केल्याबरोबर माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणले, तू आमचा देव नाही म्हटले. उभा राहोनिया कैसा हलवी तो बाबू, उभा राहोनिया कैसा हलवी तो बाप रखमादेवी वरू विठ्ठल नाव, ए बाप रखमादेवी वरू अलकारे कृष्ण. निश्चय महाराज देवाचा, क्षीरापतीच्या भजनाला जायचं नाही. तिथंच उभा राहिला महाराज, हात हलवायला सुरुवात केली. बाप रखमा देवी वरू विठ्ठलू ना हो. अरे आमचा देवच नाही, विठ्ठलू नाहीस, कारण आमचा देव अंग राखून कधीच नाचत नाही. आमचा देव अंग राखून नसतो का, नाचत नाही म्हणजे. देव नाही म्हणले आमचा. आणि देव नाही म्हटल्याबरोबर देवाला राग आला. देवाने तिथून जी उडी मारली ती कुठं, क्षीरापतीच्या भजनामध्ये. पण आमचे संत महात्मे त्या पुढचेत महाराज, त्या पुढचे. आता बघा बरं का, गंमत बरं का, बघा नीट ऐका, नीट ऐका बरं का, झोपू नका, नीट ऐका. आता यानंतर फराळाची पंगत आहे, हाय की नाही. कुणासाठी,
कीर्तनाला जे जे बसले त्यांच्यासाठी, बरोबर. मधीच येऊन बसला, कीर्तन संपल्यावर आला, द्यायचं का? संतांनी विचार केला, ही खिरापतीचं भजन संपत असताना आलाय. कोण? खिरापतीचं भजन संपताना आला, ह्याला खिरापत द्यावी का? बरं आपण आहे महाराज, हां 4 गावची 4 जण असू द्या की महाराज बसू द्या, बस बाबा बस, बरोबर का? तिथं सोपं काम नाही. त्यांनी सांगितलं जो खिरापतीच्या भजनाला पहिल्यापासून आहे त्यालाच खिरापत. नियम नवीन आजपासून, उशिरा आलेला खिरापत नाही. देवाने विचार केला, आता काय करावं, आपण तर उशिरा आलो. बरं नड कुणाची? नडलं कोण? आपणच. आता काय करायचं? मग एकनाथ महाराज खिरापत वाटायला. कोण कोण खिरापत वाटायला? शाबास, एकनाथ महाराज खिरापत वाटायला. आणि खिरापत वाटायला एकनाथ महाराज म्हणल्यानंतर त्यांनी हातामध्ये पाटी घेतली, एक एक वैष्णवाच्या समोर मूठ धरायला सुरुवात केली. करता 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 देवाचा नंबर आला. तर देवाचा नंबर आल्याबरोबर खिरापत हातामध्ये न ठेवता पुढं खिरापत मिळाली का देवाला? नाही. पण देव त्याच्या पुढचा महाराज. एकमेकांचे बघा विचार करा. मी माझ्या पदरचं बोलत नाही, एकच अभंगाने एकाच अभंगामध्ये वर्णन आहे सगळं. हां, खिरापत देता 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 देवाला सोडून पुढे गेले. देवाने विचार केला, आता कुणाला धरायचं? खिरापत तर आपल्याला पाहिजे. हां, आणि खिरापत पाहिजे म्हणल्यानंतर एक दुबळा होता, अगदी वैष्णव, दुबळा वैष्णव, त्याच्याकडे लक्ष गेलं. म्हणजे हे बरं आहे म्हटले, याच्या अंगामध्ये प्रतिकार करण्याची शक्ती कमी आहे, आपण काय करू, याच्याकडे जाऊया. त्याच्या हातामध्ये खिरापत, हात गच्च भरलेला, आणि देव आपल्याकडे पाहतोय म्हटल्याबरोबर त्याला कळलं की देव आपल्याकडून खिरापत घेणार. हां, मग त्याने दुसरा तिसरा विचारच केला नाही. अख्खीच्या अख्खी खिरापत काय केली? तोंडामध्ये घातली. महाराज तोंडामध्ये खिरापत घातली. देव विचार केला, म्हणला गवळी याची ताक पिली. कोण पोर रे? हां, एका गवळ्याच्या पोराने ताक, नेहमी काय व्हायचं तर शिळं ताक मिळायचं प्यायला, नेहमी शिळं ताक मिळायचं प्यायला. एक दिवस काय झालं कुणास ठाऊक, त्याला ताजं ताक प्यायला मिळालं. ताज्या ताकाची चव वेगळी असते, शिळ्या ताकाची चव वेगळी असते. ताजं ताक तोंडात गेलं. त्याने विचार केला, देवाला असलं मिळालं असेल का नाही कुणास ठाऊक. मग तांब्या घेऊन पळायला सुरुवात केली देवाकडं तांब्या घेऊन पळायला सुरुवात केली. एक म्हातारी आजी होती. म्हणजे कुठं चालला? म्हणजे कृष्णाकडं. तांब्या कशाला? तांब्या ठेवून जा. आता तांब्या ठेवून ताक कसं न्यायचं? त्यांनी काय केलं, एक मोठा घोट तोंडामध्ये साठवला आणि देवाकडे गेला. महाराज देवा काय हू म्हणता म्हणता देवाचं नाक दाबल्याबरोबर तोंड उघडलं. आणि तोंड उघडल्यानंतर काय केलं महाराज, ह्याच्या तोंडातलं ताक त्याच्या तोंडात टाकलं. देवाने विचार केला, मी असलं ताक पिलोय म्हणले, तू तोंडामध्ये ठेव, काळजीच करू नको. हां, शिरापती चारिता वैष्णवा लाहो, मुखा माझी मुख घाली तू देव. बघा बरं का, देवाने काय केलं, दुसरं तिसरं काय केलं नाही. त्याच्याजवळ गेला, त्याचा तोंड फुगलंय खिरापतीनं, नाक दाबलं आणि त्याच्या तोंडात तोंड घालून खिरापत खाल्ली. महाराज त्याच्या तोंडात तोंड घालून खिरापत खाल्ली. विसरल का हो देव कोणाला? विसरल का? पण तो भगवंत ज्यावेळेस संत महात्मे सगळे आषाढ शुद्ध पौर्णिमेला मार्गस्थ होतात ना, त्यावेळेस गावाच्या वेशीपर्यंत जातो आणि सगळ्या संत महात्म्यांना सांगतो, आता चाललाय तर दावा. किती समाधान वाटत असेल. कन्या सासुरासी जाये, मागे परतोनी पाहे,
तैसे झाले माझ्या. ही अवस्था कुणाची आहे तर संतांची आहे महाराज. आणि तशीच अवस्था कुणाची असते तर माझ्या भगवंताची असते. म्हणून निर्वाणीची भाषा कोणत्या संतांनी काढली की देव त्याकडे बघतच नाही महाराज, बघतच नाही. अहो तुम्ही आम्ही जरी गेलो ना देवाकडं तरी देव आपल्याला सांगतो महाराज आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगतसे गुज. पांडुरंग निर्वाणीचा काळ संत महात्म्यांचा आल्याबरोबर देव लक्ष देत नाही, हे लक्षात ठेवा. तुकोबारायांना देव विसरले नाहीत, मुद्दाम विसरले. का? कारण तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे मज आठवा, तुका म्हणे मज आठवा. कशासाठी हो मज आठवा? कशासाठी आठव? कशासाठी? तरी एका गोष्टीसाठी महाराज, मूळ लवकरी पाठवा. आणि मूळ स्थानाला जायचं ही भगवंताची परवानगी घेऊन जायला पाहिजे. आणि म्हणून तुकोबाराय भगवंताला स्वतःची आठवण करून देतात, पण देव मात्र तुकोबारायांकडे लक्ष देत नाहीत. आता देव लक्ष देत नाहीत म्हटल्याबरोबर स्वतःबद्दल मत व्यक्त करतात. अनाथ, अपराधी, पतित, आगळा. देवा मी कसा आहे? मी अनाथ आहे. अनाथ म्हणजे काय? अनाथ म्हणजे ज्याचा कोणच नाही असं नाही बरं का. आकारो वासुदेवस्य. हां, वासुदेव ज्याचा नाथ त्याला अनाथ म्हटलं जातं. म्हणजे मी कोणाचा आहे तर मी तुझा आहे. अपराधी आहे. कोणता अपराध केला आहे मी? अपराध एवढाच केला आहे की तुझ्या मनाविरुद्ध वागतोय, देवाच्या मनाविरुद्ध. बरोबर का नाही? देवाला वाटतं तुकोबारांनी मृत्यूलोकामध्ये थांबावं, पण मी मात्र मृत्यूलोकामध्ये थांबायला तयार आहे का? नाही. म्हणून अपराधी. तिसरा शब्द सांगितला पतित. पतित या दोन शब्द, पतित याचे दोन अर्थ आहेत महाराज. पतित सर्वसामान्य पतित म्हणजे ज्याला काहीच कळत नाही त्याला पतित म्हटलं जातं. आणि दुसरा पतित कोणता? ज्याला सगळं कळतं पण जो कळत नसल्यासारखा वागतो त्याला पतित म्हटलं जातं. याला प्रमाण सांगतो बरं का. बघतो आठव नाठव गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग. पतित, आगळा. आगळा आहे, इतरांपेक्षा मी भिन्न आहे का नाही? भिन्न भिन्न आहेत महाराज. भाई प्रकरणामध्ये आमच्या तुकोबारांनी वर्णन केलं महाराज. आहा आहा रे भाई, समुद्र नदी नो हे पैगा, पाषाण म्हणून ये लिंगा, संत नवती जगा माणसाच्या सारखे. माणसांसारखेत का नाही? आगळा, सगळ्यांपेक्षा वेगळा आहे मी. एवढा जरी असला तरी परिपाया वेगळा नका करू. आणि म्हणून शेवटी संतांना सांगतात बघा बरं का. 2 कडवे हे देवासाठी आहेत, 1 कडवं देवासाठी, 3 कडवे ते संतांसाठी आहेत. अनाथ, अपराधी, पतित, आगळा, परिपाया वेगळा नका करू हे कुणाचं आहे? देवासाठी. आणि शेवटी सांगतात तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी. संत महात्म्याला सांगतात तुम्ही जर माझी निरवणूक केली, तुम्ही जर मला निरवलं तर हरी माझी उपेक्षा करणार नाही. संत महात्म्यांच्या करवी निरोप पाठवला महाराज. येती वारकरी वाट पाहतो